नमस्कार. आज आपण बाल शिक्षणाच्या पद्धतींच्या एका रंजक प्रवासावर निघणार आहोत. म्हणजे अगदी जुन्या गुरुकुल पद्धतींपासून ते आजच्या हायटेक डिजिटल वर्गांपर्यंत शिक्षण नेमकं कसं बदलत गेलं याचा आपण आढावा घेणार आहोत. आपल्या या चर्चेची सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. शिक्षण जे एकेकाळी फक्त कडक शिस्तीवर केंद्रित होतं, ते आज मुलांचा आनंद आणि त्यांचे अनुभव यावर कसं काय येऊन पोचलं? हा इतका मोठा बदल नेमका घडला कसा? चला याचाच शोध घेऊया. ओके, तर मग चला थोडं खोलात शिरूया. आपण सगळ्यात आधी तो मूलभूत बदल समजून घेऊया जो आजच्या सगळ्या आधुनिक शिक्षण पद्धतींचा पाया आहे. खरं तर शिक्षण विचारांच्या इतिहासातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. पूर्वी जिथे फक्त आणि फक्त शिस्तीला महत्त्व होतं, तिथे आता आपण मुलाचं वय, त्याची मानसिक क्षमता, त्याच्या आवडीनिवडी या सगळ्या गोष्टी विचारात घेतो. हाच तो महत्त्वाचा बदल आहे जो आधुनिक शिक्षणाचा पाया बनलाय. शिस्तीकडून आनंदाकडे आणि अनुभवाकडे झालेला एक मोठा प्रवास. चला आता आपण या प्रवासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर जाऊया. म्हणजे पारंपरिक पद्धती, जिथे शिक्षक हेच शिक्षणाचे एकमेव केंद्र होते आणि बाकी सगळं काही त्यांच्या भोवतीच फिरायचं. या परंपरेचं सगळ्यात उत्तम उदाहरण कोणतं? तर गुरुकुल पद्धत. इथे गुरु म्हणजेच शिक्षक हेच केंद्रस्थानी असायचे. शिस्त, आज्ञाधारकपणा आणि नैतिक मूल्यांवर प्रचंड भर दिला जायचा. शिक्षण हे तोंडी परंपरेने आणि अनुकरणातून व्हायचं आणि याचा मुख्य उद्देश होता मुलांचं चारित्र्य घडवणं. आणि याच परंपरेतून पुढे आली दुसरी एक पद्धत, पाठांतर पद्धत. यात स्मरणशक्तीचा विकास सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. कविता, पाढे, नियम सगळं काही घोकून पाठ करून घेतलं जायचं. हो, याने स्मरणशक्ती नक्कीच वाढते, पण मुलांच्या कल्पनाशक्तीचं काय? त्यांच्या स्वतंत्र विचारांचं काय? तिथे मात्र ही पद्धत कुठेतरी कमी पडते. आणि मग शिक्षण क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली. सगळा फोकस शिक्षकांवरून थेट मुलांवर आला. चला पाहूया हा महत्त्वाचा बदल कसा घडला आणि त्याने शिक्षणाचं स्वरूप कसं पूर्णपणे पालटून टाकलं. हे बघा, हा बदल किती मोठा आहे हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे गुरु केंद्रित पद्धत, जिथे शिक्षक जे सांगतील तेच अंतिम सत्य, आणि दुसऱ्या बाजूला बाल केंद्रित शिक्षण, जिथे मूल शिकण्याच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे बघा, शिक्षण आता फक्त काहीतरी शिकवणं राहिलं नाही, तर मुलांसाठी एक शोध बनला आहे. आता बाल केंद्रित पद्धती म्हटलं की एक नाव हमखास समोर येतं, मॉन्टेसरी पद्धत. मारिया मॉन्टेसरी यांनी विकसित केलेली ही एक अशी पद्धत आहे जिथे मुलं स्वतःच्या गतीने आणि आवडीनुसार शिकतात. आणि मग शिक्षक काय करतात? ते फक्त एका मार्गदर्शकाची, एका हेल्परची भूमिका बजावतात. तर मग ही मॉन्टेसरी पद्धत नेमकी कशावर उभी आहे? हे आहेत तिचे 4 आधारस्तंभ. पहिलं, स्वतःच्या गतीने शिकणं, म्हणजे प्रत्येक मूल आपल्या क्षमतेनुसार पुढे जातं. दुसरं, स्वअनुभव, म्हणजे प्रत्येक गोष्ट करून शिकणं. तिसरं, स्वावलंबन, म्हणजे मुलं स्वतःची कामं स्वतः करायला शिकतात. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, स्वशिस्त, जी बाहेरून लादलेली नसते तर आतून येते. चला आता एका अशा बागेत जाऊया जिथे पुस्तकं नाहीत तर खेळणी आणि गाणी शिकवतात. हो, मी बोलतोय किंडरगार्टनबद्दल, ज्याचा अर्थच आहे मुलांची बाग. फ्रेडरिक फ्रोबेल यांच्या या कल्पनेत खेळ, गाणी आणि हस्तकलेच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं. इथे मुलांच्या सर्जनशीलतेला आणि भावनिक विकासाला पूर्ण वाव मिळतो. बालकेंद्रित विचार तर आले, पण ते प्रत्यक्षात कसे आणायचे? इथे येतो पुढचा टप्पा, अनुभवातून सक्रिय शिक्षण. म्हणजे आता शिकणं म्हणजे फक्त ऐकणं किंवा वाचणं नाही, तर स्वतः काहीतरी करणं आहे. यालाच आपण अनुभवाधारित पद्धत म्हणतो. एक साधं उदाहरण घेऊया. पुस्तकात झाडाबद्दल वाचण्याऐवजी विचार करा, मुलांनी स्वतः एक बी लावली, त्याला पाणी घातलं आणि रोज त्याला वाढताना पाहिलं, तर ते ज्ञान ते कधी विसरतील का? नाही, कारण ते त्यांनी स्वतः अनुभवलं आहे. निरीक्षण, प्रयोग आणि सहलींमधून मिळालेलं ज्ञान जास्त काळ टिकतं आणि जास्त अर्थपूर्ण ठरतं. आणि ह्याच अनुभवाधारित शिक्षणाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रकल्प पद्धत. यात मुलं गटागटाने काम करतात. आधी सगळे मिळून नियोजन करतात, मग एकमेकांना मदत करत प्रकल्प पूर्ण करतात आणि शेवटी सगळ्यांसमोर त्याचं सादरीकरण करतात. यातून त्यांची विचारक्षमता, सर्जनशीलता आणि सामाजिक कौशल्य सगळंच विकसित होतं. आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत आजच्या काळात, आधुनिक आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या युगात. पाहूया आजच्या वर्गात नेमकं काय वेगळं आहे. आजचं शिक्षण फक्त मार्कांपुरतं किंवा पुस्तकांपुरतं मर्यादित नाहीये. ते एक चांगला समाज घडवण्याबद्दलही आहे.
आणि इथेच समावेशक शिक्षण खूप महत्त्वाचं ठरतं. यात सामान्य मुलं आणि विशेष गरजा असलेली मुलं एकत्र शिकतात. यामुळे सगळ्यांना समान संधी तर मिळतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये एकमेकांबद्दल सहानुभूती आणि सामाजिक सलोखा वाढतो. आणि हो, आपण तंत्रज्ञानाला कसं विसरू शकतो? आजच्या क्लासरूममध्ये स्मार्ट डिव्हाइसेस, ॲप्स, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्स हे सगळं अगदी सामान्य झालंय. ही साधनं फक्त शिकणं सोपं करत नाहीत, तर आपल्याला शिक्षणाच्या भविष्याची एक झलकही देतात, जिथे कधी, कुठेही आणि कसंही शिकणं शक्य होऊ शकतं. तर गुरुकुलापासून ते या डिजिटल क्लासरूमपर्यंतचा हा जो प्रवास आपण पाहिला, यातून काय शिकायला मिळतं? खरं तर कोणतीही एक पद्धत सर्वोत्तम नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या सगळ्या पद्धतींचा एक योग्य आणि संतुलित मेळ घालणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न विचार करा, येणाऱ्या पिढीसाठी शिक्षणाची आदर्श पद्धत नक्की कशी असेल? त्यात कोणत्या मूल्यांना आणि कोणत्या कौशल्यांना जास्त महत्त्व दिलं जाईल यावर नक्की विचार करा.